हॅलो नमस्कार आणि रामराम मित्रांनो, मी योगेश चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये। हो मला माहिती आहे की आपला कोकण राईडचा लास्ट व्हिडिओ बाकी आहे आणि त्याचं एडिटिंगचं काम चालू आहे आणि तो लवकरच तुमच्यापर्यंत येणार आहे। पण आज आपण एका इव्हेंटला जात आहोत, या इव्हेंटचं नाव आहे तारे जमी पर। आपले लाडके प्रमोद काका आणि मुझफ्फर सर आहे ते दरवर्षी हा इव्हेंट अरेंज करतात, ज्याच्यामध्ये लहान पोरं पार्टिसिपेट करतात एक सर्टेन एज ग्रुपपर्यंत आणि त्यांचे ड्रॉइंग कॉम्पिटिशन, हँडरायटिंग कॉम्पिटिशन आणि डान्स परफॉर्मन्स असे बरेच शो होतात। तर चला पटपट आपण निघूया आणि इव्हेंटच्या लोकेशनला जाऊया। तर हे सगळे आपले व्हॉलेंटियर्स आहेत, अजून आपले मित्र येत आहेत जे यावर्षी व्हॉलेंटिअरिंग करणार आहेत आणि मी पण यावर्षी व्हॉलेंटिअरिंग करत आहेत। तर तुम्ही बघू शकतात, दाखव आपल्या प्रमोद काकांचं एक फाउंडेशन आहे, प्रेरणा सोशल वेलफेअर फाउंडेशन। तर ह्याच्या थ्रू ते खूप सारे सोशल कामं करतात। तर आज हा इव्हेंट ह्या प्रेरणा फाउंडेशनच्या अंडरच होत आहे। तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत इव्हेंटच्या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकतात सगळे व्हॉलेंटियर्स पण आलेले आहेत। आता एक 9:30 पर्यंत शो चालू होईल। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की किती चिल्ले पिल्ले आले आहे या कॉम्पिटिशनसाठी। तर आता आपण नॅशनल अँथमसाठी रेडी होत आहोत। तर आता नॅशनल अँथम करून कॉम्पिटिशनला सुरुवात करणार आहोत। देखो इन्हें ये है ओस की बूंदे, पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर, खो न जाए तारे ज़मीं पर। ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने, मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे, खो न जाए तारे ज़मीं पर। जैसे आँखों की डिबिया में निंदिया, और निंदिया में मीठा सा सपना, और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई,
जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों। तर मित्रांनो, तारे जमी पे या इव्हेंटमध्ये आपल्या मीरा भाईंदरचे API 3 स्टार मिस्टर मंगेश काड आलेले आहे. तर बघूया त्यांना हा आपला इव्हेंट कसा वाटला आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, कसं वाटलं तुम्हाला आमच्या इव्हेंटमध्ये येऊन? खूपच छान आहे. मुलं म्हणजे भावी राष्ट्राचे आधारस्तंभ असतात, आपले भावी नागरिक आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांच्या कलागुणांना वाट करून दिलेली, त्याच्याबद्दल आयोजकांचे खूप खूप अभिनंदन. सो गाइस, हमारे साथ मीरा रोड के कॉस्मोपॉलिटन स्कूल की प्रिंसिपल भी है एज अ जज. तो आइए जानते हैं उनको हमारे इवेंट में आके कैसा लग रहा है. तो मैडम, आप बताइए आपको कैसा लग रहा है? बहुत 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 सुंदर लग रहा है. ऐसे लग रहा है कि हम एक मेले में आए हैं जहाँ चारों तरफ हरियाली और क्रिएटिविटी बिछ रही है बच्चों के द्वारा, और बहुत सुंदर पेंटिंग्स बच्चे बना रहे हैं. इस तरह से ऑर्गेनाइज हुआ है कि इट इज़ फ्लॉलेस, इट इज़ कम्प्लीटली वेरी वेल self-managed, and everything is so peacefully happening for the children. Beautiful atmosphere with love and care. The volunteers are taking care of every student. So many thanks to the organizers of Tare Zameen Par, especially Savant, Pramod ji sir, and Muzaffar sir, and Merlin ma'am, Ashok ji, Talvija ji, who have put in their heart and soul into this event. To the team of Tare Zameen Par. Zoردar taaliyan toward everyone. The mentor behind Tare Zameen Par all seasons, right from the day one, he has given the support and love. तर मित्रांनो, आपल्यासोबत आपले लाडके प्रमोद काका आहे आणि आता आम्ही आलोय पेरेंट्सची रिव्ह्यूज आणायला कसे आहे ते. तर बघूया. तो सर, आपका बेटा इधर आया है ड्राइंग कंपटीशन के लिए, आपको कैसा लग रहा है? बोलते कैसे हैं, बात कैसे करते हैं, इंटरपर्सनल ओके. स्किल्स डेवलप करने के लिए स्टैंडर्ड में राइट नाउ. ओके. ये फर्स्ट टाइम उसने पार्टिसिपेट किया है, और जब भी मैं यहाँ पे एंट्री मारा तो मुझे भी बहुत प्राउड हुआ कि इतने सारे छोटे बच्चे के सामने जो कंपटीशन रखा हुआ है, मतलब इसमें जो बच्चे लोग को भी एक प्रेरणा मिलती है कि मेरे को बेस्ट अपना देना है, तो उससे बच्चे लोग को भी अच्छी सीख मिल रही है, और उसको भी एक अपने आप पे एक प्राउड फील होगा कि मैंने इतने बड़े कंपटीशन में पार्टिसिपेट किया है. मतलब यहाँ पे अगर मैं मेरे हिसाब से देखो, सारे बच्चे लोग विनर्स है अपने हिसाब से. राइट, कोई बच्चा ऐसा नहीं है कि वो विनर, जिसने पार्टिसिपेट किया सारे बच्चे विनर्स है. यस. तो बहुत अच्छा है. मेरे को खुद को भी अच्छा लगा कि मैं मेरी बेटी को मैंने यहाँ पे लेकर के आया. पेरेंट्स से रिक्वेस्ट है थोड़ा सा साइड में हो जाए स्टेज के पास. थैंक यू सो मच सर. टाइम है बच्चों को कलेक्ट करने के लिए. तर तुम्हाला कसं वाटतंय इथे पोराला पार्टिसिपेट करायला लावून? वर्ग एकदम का जेव्हापासून तारे जमीन पे सांगितलेलं ना, तेव्हापासून ते उत्सुक आहे की कधी आम्ही जातो आणि ड्रॉइंग काढतो इथे येऊन. पहली बार आए आपको कैसा लगा? आप तो आप पे आके हमको बहुत अच्छा लगा. बच्चों ने इतने अच्छे तरीके से ड्राइंग की है. हम चाहते हैं और भी आगे इस तरह की इवेंट्स होते रहे. टाइम होने वाला है, अभी 1 मिनट में. बुला नहीं रहे. अच्छा, सेलिब्रिटी पे ज़्यादा ध्यान रहता है. बराबर. वॉलंटियर भी सब अच्छी तरह से. ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की लहर है. Make sure the रिव्ह्यू दे. खूप मस्त झालं, खूप थकलो आहे आम्ही, पण खूप मस्त झालं. परेशान ना होइए. आजा. आपके बच्चों को फर्स्ट टाइम है. इसके पहले तो कंपटीशन में थी. जल्दबाजी मत कीजिए. क्या कर रही? ड्राइंग की. जो टाइमलाइन है उसी के सब किया हिसाब था. से कितना साल? लेकिन तब तक आप किसी भी यानी कभी से कभी तक फर्स्ट टू 10 साल किया. नहीं, 9 इयर्स रहेगा. लॉकडाऊन छेड़ा. कैसा लग रहा है तेरे को? अभी तो वॉलंटियर है. क्यों? Why? एक बार जोरदार तालियों से. Thank you so much ma'am for joining us. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांनी कशा सुंदर सुंदर ड्रॉइंग केले आहे आणि ते बघून अक्षरशः अशी शाळेची आठवण आली की आपण पण शाळेमध्ये ड्रॉइंग लेक्चर असायचं आपल्याला, आणि आपण तिथे असे चित्र बनवत बसायचो. इथे व्हॉलेंटिअरिंग करून खरंच खूप चांगलं वाटतं आहे. आणि आता ड्रॉइंग कॉम्पिटिशन संपलेलं आहे आणि आता हँडरायटिंग कॉम्पिटिशन चालू होणार आहे. मोहल्ले की रौनक
गलियां है जैसे खिलने की जिद पर, कलियां है जैसे मुट्ठी में मौसम की जैसे हवाएं, ये है बुजुर्गों के दिल की दुआएं, खो न जाए ये तारे जमीन पर। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की हँडरायटिंग कॉम्पिटिशन आता झालेलं आहे आणि आता प्राईज डिस्ट्रीब्युशन आणि एक डान्स परफॉर्मन्स आहे, ट्रेडिशनल डान्स परफॉर्मन्स. श्री रामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणम् मित्रांनो, आपला पूर्ण इव्हेंट यशस्वी रीतीने संपन्न झाला आहे आणि आता जरा पेट पूजा करत आहोत. सगळ्यांना अशी भूक लागली आहे ना, काय सांगू तुम्हाला. तर चला जेवून घेतो आणि भेटतो पुढे. तर मित्रांनो, आम्ही जेवून वगैरे आता आपल्या घरी चाललो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुमच्या आजूबाजूला लहान मुलं असतील तर त्यांना नेक्स्ट इयरच्या तारे जमी पर ह्या इव्हेंटसाठी पार्टिसिपेट करायला लावा. टिल द टाइम, स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड, पीस आउट.